जागतिक योग दिवसानिमित्त नंदुरबारमध्ये योग शिबिराचे आयोजन। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची उपस्थिती। जागतिक योग दिनानिमित्त आज भारतीय जनता पक्षातर्फे नंदुरबार येथील DSK सभागृहात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची प्रमुख उपस्थिती लाभली। शिबिरात आमदार गावित यांनी प्रत्यक्ष विविध योगासने आणि प्राणायामाचे सत्र पूर्ण करत उपस्थितांना योगाचे महत्त्व सांगितले। त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की योग हा फक्त शारीरिक व्यायाम नसून मानसिक शांतता आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग आहे। योगामुळे जीवनशैली सुधारते आणि तणावमुक्त आयुष्याची सुरुवात होते। या कार्यक्रमात भाजपा जिल्हा महामंत्री विजय चौधरी, शहराध्यक्ष नरेश कांक्रिया, योग गुरु नरेंद्र सोनी, योग गुरु अमित जैन तसेच सामाजिक कार्यकर्ते ईश्वर धामणे यांच्यासह अनेक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। योग शिबिरात सहभागी नागरिकांनीही उत्साहात योगाभ्यास केला। कार्यक्रमाचे आयोजन सुशोभित वातावरणात पार पडले आणि योगप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले। या उपक्रमाच्या निमित्ताने नंदुरबारमध्ये योगाबद्दल जनजागृती वाढवण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। योग दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आपल्याला योगाबद्दल मार्गदर्शन केलं, योगाबद्दल आपल्याला त्यांनी योग करण्यासाठी प्रॅक्टिकल करून दाखवलं, त्या सर्वांच्या बरोबर ते सन्माननीय आनंदजी, सन्माननीय अमितजी, सन्माननीय विजयकुमार चौधरी, सन्माननीय नरेश कांक्रियाजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी, आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं महत्त्व मोदी साहेबांनी युनोमध्ये पटवून सांगितलं की योग केल्याने जीवनामध्ये काय काय घडतं, आपलं आरोग्य कसं राहतं आणि आपण प्रत्येक कृती करताना कसं सज्ज असतात आणि योगाचं महत्त्व किती आहे हे त्यांनी युनोमध्ये सांगितल्यानंतर सर्व देशांनी योग दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता दिली। आज जगामध्ये सर्वत्र लोक योग करायला लागले, लहान असेल मोठे असेल सर्व वयातील लोक वेगवेगळे त्यांना गरजेनुसार योग करतात। मी गरजेनुसार योगा करतात का म्हटलं की काहींना हृदयाचे रोग असतात, काहींना फुफ्फुसाचे रोग असतात, काहींना हाता पायाचे रोग, पोटाचे रोग असतात। मग प्रामुख्यानं जेव्हा तुम्ही योग प्रशिक्षण घेतात त्यावेळेला त्या भागाला एक्सरसाइज व्यायाम झाला पाहिजे, त्या योगाला महत्त्व कळलं पाहिजे आणि म्हणून त्या प्रकारचा योग आपण करतो। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।